नमस्कार. प्रवास या चॅनलमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करत आहेत. आज आमचा प्रवास भाग 4 यामध्ये ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र मुळगाव येथील जागृत देवस्थान श्री खंडोबा ह्याच्या दर्शनाला आम्ही जात आहोत. आणि आमचा प्रवास भाग 4 बघायला तुम्ही विसरू नका. आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब, फॉलो आणि लाईक केलं नसेल ते लवकरात लवकर करा. धन्यवाद. आपल्याबरोबर आजच्या प्रवासात राटोळीचे सुबोध बनकर हे असणार आहेत. चे वातावरण खूप ढगाळ आहे. सूर्याच्या प्रकाशामुळे आकाशात पाण्याच्या लाटा तयार झाल्यासारख्या दिसतात. खूपच छान देखावा दिसतोय. हा आहे मंदिराकडे जाण्याचा प्रवेशद्वार. आता आपण 5 मिनिटात मंदिराच्या पायथ्याशी पोहोचू. आता आम्ही पूजेचे सामान घेतोय. खंडोबाच्या दर्शनाच्या अगोदर भानाई आणि पहिल्या पायरीचे दर्शन घ्यावे लागते आणि इथे थोडा भंडारा उधळावा लागतो. आता मी औदुंबराच्या झाडाचे दर्शन घेते. तुम्ही जर इथे आलात तर प्रथम ह्या झाडाचे दर्शन घेऊन पुढे जा. आता आम्ही 400 पायऱ्यापर्यंत आलो.
हे आहे भाविकांसाठी विश्रामगृह. आज आपण 100 पायऱ्या पार केल्या की मंदिराकडे पोहोचू. सकाळची आरती चालू आहे मंदिरामध्ये. हे मंदिराच्या समोरील 2 बुरुज आहेत. त्याच्या जवळच्या 20 ते 25 पायऱ्या खूपच उंच आहेत. गडावर चढल्यासारखे वाटते. हे आहे श्री खंडोबाचे मंदिर. येळकोट येळकोट जय मल्हार. इथे आल्यावर खूप शांत आणि प्रसन्न वाटते. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. जय मल्हार. इथे 3 शिवलिंग आहेत. या होलातून गुप्त स्वरूपात भंडारा बाहेर येतो. ही आहे निमंत्रण पत्रिका. येथे 13 जानेवारी 2025 रोजी विवाह सोहळा आहे. तरी आपण सर्वांनी ह्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे. जय मल्हार. आपलं नाव काय? माझं नाव ऋतिक जनार्दन भोपे. मी इथंच मोळगावमधला रहिवासी. अच्छा, ठीक आहे. मला ह्या मंदिराबद्दल थोडी आख्यायिका सांगाल का? हो, नक्कीच. आज बघितलं तर हा मंदिर शिवकालीन मानला जातो. आपण बघतोच का एवढ्या 560 पायऱ्या चढून आलो. एवढी दमछाक होते माणसांची, तरी पण म्हणजे आपण जी प्रसन्न भगवंताची मूर्ती बघितली साक्षात खंडोबाची, तर ती म्हणजे एकदम माणसाला पूर्ण किती दमछाक असेल तर ती पूर्णता म्हणजे नाहीशी होते. एवढी प्रसन्न सुबक मूर्ती आपल्याला पाहायला भेटते मंदिरात. आणि हा मंदिर बघितलं तर शिवकालीन आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे, जेव्हा देव इथे मोळगावमध्ये आला
तेव्हा आपण मंदिराच्या समोरच्या भागातच पाहिलं तर तिथे एक भला मोठा खडक आहे. त्या खडकावर अजून पण त्या खंडोबाच्या पावलांची ठसे अस्तित्वात आहेत आणि त्या ठस्यांमधून पूर्वी भंडारा पण निघायची अशी जुनी लोक सांगायची. तिथून देवाने प्रस्थान केलं इथे. तर आपण बघतोच खाली शिवलिंग आहेत. ते 3 शिवलिंग, एक खंडोबा, महासा आणि बानू असे 3 शिवलिंग आहेत. आणि त्याच्या लेफ्ट साईडला जो होळ दिसतो ना, त्या होळामधून पूर्वी भंडारा म्हणजे निघायचा. अजून पण तो गुप्त स्वरूपात निघतोय आणि अशी मंदिराची आख्यायिका आहे. आणि आपण पाहतोच का आता जो गेली चंपाषष्ठी झाली, त्या चंपाषष्ठीला देवाचा भव्य दिव्य असा हळदी उत्सव म्हणजे हजारोच्या संख्येने लोक येऊन इथे म्हणजे लोक दर्शन घेऊन गेलेले आहेत. आणि आपण बघितलं तर आता येत्या पौर्णिमेला देवाचा भव्य दिव्य असा विवाह सोहळा आहे. त्या विवाह सोहळ्याला माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी यायचं आहे. आणि आपण बघतोच का त्याच्या पुढची पौर्णिमा येईल, त्या पौर्णिमेला देवाचा यात्रा उत्सव आहे. म्हणजे गावातून पालखी निघते, परत पूर्ण गावकरी आपला बदलापूर परिसर असेल जेवढे असतील तेवढे म्हणजे एकत्र येत असतात. आणि आपण बघतोच का ज्यांना जेजुरी जाणं पॉसिबल होत नाही ते तिकडे बोललेले 90 लोक म्हणजे इथे पूर्ण करतात. आणि बघतोच आपण प्रति जेजुरीत मुळगाव देवस्थान म्हणजे खंडेराय देवस्थान याला मानलं जातं. हे म्हणजे असं आमच्या गावाची म्हणजे एक आमचे भाग्य, आमचेच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये बघितला तर हा एकमेव जागृत खंडोबा मंदिर आहे का देव इथे स्वतः आलेला आहे. आपल्याला पुण्याला जायला लागतं तर देव आपल्यासाठी म्हणजे इथे आलेला आहे. ही आपली सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. नक्कीच. जय मला. जय मला. आता आम्ही परतीचा मार्ग घेत आहोत. आजचा प्रवास आम्ही इथेच संपवतो आणि आमचा प्रवास तुम्हाला कसा काय वाटला ते नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, फॉलो केलं नसेल ते लवकरात लवकर. धन्यवाद. देवदर्शन झालेलं आहे तर आम्ही आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी आलो. तर हे पण आमच्यासोबत देवदर्शनाला होते. तर ह्यांनी त्यांची शेतामध्ये काहीतरी लागवड केली आहे तर म्हटलं चला आपण जाऊया बघण्यासाठी. तर आम्ही इकडे त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर आता हे त्यांना सांगतील त्यांच्या शेताबद्दल माहिती थोडक्यात. नमस्कार, मी सुबोध जनार्दन मनकर, राहणार आठवली. आता आपण बघता आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. यामध्ये मिरची, टोमॅटो, शिमला मिरची तसेच कोबीसुद्धा आपले लावलेले आहे. आता हे म्हणजे किती दिवस लागले हे लागवडसाठी? आता या लागवडीला आता 15 दिवस झालेले आहेत. याचं फळ आपल्याला 2 महिन्यात चालू होईल. मग तोडणीचं काम चालू होईल. दिवसा तोडणी करतो. ओके. मग तुम्ही आता हे झाल्यानंतर तुम्ही कुठलं लागवड करणार पुढे? हे झाल्यानंतर आपली पावसाळी भात शेती असते. भात शेतीनंतर आपण परत हेच लागवड करणार. हिवाळ्यामध्ये हे टॅमॅटो वगैरे चालू करता लावण्यासाठी. ठीक आहे. चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे.